अनुसूचित जाती प्रवर्गाचं उपवर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेस तीव्र विरोध दर्शवत पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं नाशिक इथल्या महसूल आयुक्त गेडाम यांना निवेदन सादर करण्यात आलंय। राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून हे निवेदन देण्यात आलंय। यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आलंय की अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण केल्यास समाजात जातींमध्ये भेदभाव, सामाजिक तेढ तसंच फूट निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे संविधानानं दिलेली समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये धोक्यात येऊ शकतात। म्हणून अनुसूचित जाती प्रवर्ग एकसंध तसंच कायमस्वरूपी ठेवून उपवर्गीकरणाची कोणतीही प्रक्रिया तात्काळ रद्द अथवा स्थगित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। पक्षानं शासनाला इशारा देत म्हटलंय की अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा निर्णय कायम ठेवण्यात आल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाही मार्गानं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस शासन तसंच प्रशासन जबाबदार राहील असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते गणेशभाई उनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन महसूल आयुक्त गेडाम यांना देण्यात आले। यावेळी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शशिकांत उनवणे, अनिल गांगुर्डे, मुरली घोरपडे, देवदास डोखे, नितीन पगारे, रवी खरात, इम्रान शेख, सिद्धार्थ भालेराव, शकील शेख, जावेद शेख, पप्पू जाधव, भारत विनकर, अप्पा पगारे, प्रदीप पीर, प्रवीण पगारे, प्रवीण जाधव, मीना पगारे, मुक्ता खर्जूल, पंचफुला गायकवाड, अलका निकम तसंच पक्षाचे महिला पुरुष पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।